हॅलो, चला लाईट्स आलेली आहे. दरम्यान तमाम मान्यवरांचं आपण या ठिकाणी शुभ स्वागत करूयात आणि परत एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी आपण बघतोय दुसरा सेमीफायनलचा राऊंड या ठिकाणी सुरू झालाय. सन्मान्य अतिथी कक्षामध्ये आपण बघतोय मान्यवरांची मांदी आली आहे. 190 विधानसभेचे सन्माननीय विद्यमान आमदार आदरणीय श्री महेश शेठ बालदी यांचे सुपुत्र अतिथी कक्षामध्ये इतर मान्यवर या ठिकाणी आपण बघतोय. धावसंख्या जर आपण पाहिली आहे तर तब्बल 2 धावा धावफलकावर लागल्या जातील. जतीन आणि बंटी म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये असेल तर गोलंदाज आपण पाहिला रोहितच्या हातामध्ये चेंडू. पुढचा बॉल यावेळी स्लोवर फुलटॉस आहे. डीप मिड विकेट मिड ऑनच्या मध्ये चेंडूला खेळून काढले. त्या ठिकाणी खेळाडू फंबल झाला. मिस क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. याच दरम्यान सन्माननीय आमचे भाई यांच्याकडून या स्पर्धेकरता विशेष सहकार्य आलेलं आहे. त्यांचं देखील आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करूयात आणि आभार व्यक्त करू. पुढचा बॉल यावेळेस चांगला तडाखा दिलाय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू त्या ठिकाणी आहेत तर परत एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. सिंगल डबल्स या सुरुवातीला येणाऱ्या ज्या धावा आहेत त्याच धावा या ठिकाणी गरजेच्या राहतील. पण आपण ज्यावेळेस पॉझिटिव्ह अप्रोच दाखवतो, अग्रेसिव्ह क्रिकेट खेळतो त्यावेळेस तुम्ही सिंगल डबल्स कडे देखील कल देणं फार गरजेचं आहे. राजेश पाटील पप्पा यांच्याकडून निश्चितपणे सहायता आलेली आहे. त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करू. यावेळेस पूल केलाय परंतु टायमिंग चांगलं नव्हतं, ताकद नव्हती. पहिली वापरत आणला जाईल. अंकेश पाटील नावाचा हा गोलंदाज अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये त्याच्यावर ही जबाबदारी दिली जाते. नवीन खेळाडू आपण विकेटवर पाहतोय संदीप पाटील उर्फ पप्पू. अंकेश पाटील बिलॉंग करतात विंधने नवापाडा या गावाकडून खेळणारा खेळाडू. यावेळी स्टिअर केलाय डीप मिड विकेटच्या दिशेनं. फक्त दिशादर्शक स्ट्रोक खेळून काढा. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे. चांगलं कॉलिंग म्हणता येईल. जर बघायला गेलं तर धावा करता आल्या असत्या पण संदीप पाटील पप्पूचं चांगलं कॉलिंग म्हणता येईल. बघाशी आपण पाहिलं एका धावेचा मोह संघाच्या सामन्याच्या निकालावर परिणाम टाकून गेला. म्हणजे कधी कधी तुमच्याकडे जर क्षमता असेल तुम्ही धावा अधिक करू शकता. तुमच्याकडे ताकद असेल, मोठे फटके असतील तर एक धावाचा नाद तुम्ही करू नका. तसंच काहीसं चित्र आपण यावेळेस मैदानामध्ये पाहिलं. पुढचा बॉल यावेळेस फुलटॉस आहे. हवेत बॉल जेल खाली खेळाडू पोहोचेल का? प्रयत्न केलाय. काउक कॉर्नर मध्ये आलाय. पप्पूच्या बॅट मधून पहिला बिग सिक्सर. चांगला फटका पाहायला मिळाला. बऱ्याच वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आणि फिटनेस देखील तंतोतंत मी म्हणेन की गेली कैक वर्षापासून तशीच
शरीर यष्टी आपण ज्या खेळाडूची पाहतो संदीप पाटील, उगाच कुठल्याही खेळाडूचं सर जे करिअर आहे ते मोठं होत नाही. तुमच्याकडे क्षमता आहे, तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुमच्याकडे गुणवत्ता आहे, पण तुमच्याकडे आरोग्य असणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे फिटनेस असणं फार गरजेचं आहे आणि फिटनेस क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर करायचा असतो. तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर खेळ करा, घरी मात्र ज्यावेळेस तुम्हाला वेळ आहे त्यावेळेस योगा असेल, व्यायाम असेल, तुम्ही तुमच्या शरीराला घामातून गाळा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी फिटनेस होतो. यावेळेस फसलाय खेळाडू, फसला, इथे मात्र चूक केली आहे. ओ हो हो, फार मोठी चूक, ही फार मोठी चूक आहे. ज्यानं मागच्या सामन्यामध्ये निसटलेला, मी म्हणेन की 90% समोरचा संघ हा विजयाच्या दारामध्ये उभा होता, तो रोहित यानं चूक केली आहे. आणि चूक कोणाची केली आहे? संदीप पाटील. दुबई, कतार सारखी मैदानं ज्यानं गाजवली, एखादी देशामध्ये ज्याची बॅटिंग आपण पाहिली, एक मास्टर माइंडेड कॅप्टन आहे आणि फार मोठं लांब लचक क्रिकेटचं करिअर देखील या खेळाडूचं राहिलंय. यावेळेस मात्र अशा खेळाडूला जीवनदान दिलंय. मी पप्पूचा खेळ पाहिलाय ग्रामीण टेनिस क्रिकेटपेक्षा. जेव्हा पप्पू ओपन हाफ मध्ये येतो ना, तेव्हा आणखी तो निखरतो. त्याची ओपन हाफ मध्ये बॅटिंग आपण पाहिली तर ग्रामीण पेक्षा चांगली पाहायला मिळते. यावेळेस परफेक्ट यॉर्कर, सिंगल पुश केली आहे, क्विक सिंगल या ठिकाणी प्राप्त झाली आहे. 16 धावा धाव फलकावर लागल्या जातील. एक विकेट आतापर्यंत पडली आहे. चहू बाजूनं खसाखस भरलेले हे मैदान खूप काही सांगून जात आहे की मागच्या 8 दिवस संयोजकांना घेतलेली जी मेहनत आहे ना, ती कुठेही वाया गेलेली नाही आहे. अगदी कुठलंही गालबोट न लागता यशस्वी स्पर्धा आपण आज चौथ्या पर्वातली पाहतोय. यावेळेस लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पुश केले, खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित, सिंगल धाव या ठिकाणी क्विक घेतल्या, मात्र दुसऱ्या धावाचा मोह नाही आहे. एकेरी दुहेरी धावा देखील या ठिकाणी केल्या जात आहेत. 17 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 11 चेंडूंचा खेळ झालाय. 11 चेंडू नंतर 17 धावा या धाव फलकावर लागल्या जात आहेत. एक षटकार आपण पाहिला पप्पूच्या बॅट मधून. सध्याच्या घडीला पहिल्या षटकाच्या पेक्षा दुसरं षटक हलकसं महागडं म्हणता येईल. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. पुढचा बॉल अगदी आपण पाहिलं तर फलंदाज सुरुवातीला तयार नसावा किंबहुना गोलंदाज तयार नसावा. यामुळे निश्चितपणे परत एकदा एक प्रयत्न, शेवटच्या चेंडूची फेकी केली जाईल. सन्माननीय अतिथी कक्ष आज मात्र दिवसभर सकाळच्या सत्रापासून सायंकाळच्या सत्रामध्ये विविध क्षेत्रातले तमाम मान्यवर आणि त्यांचं सहकार्य प्राप्त होत आहे. यावेळेस पुश केलाय, पूल केलाय, लंगॉनच्या वरून डोक्यावरून जातोय, सीमा पार षटकार. चांगली बॅटिंग आहे. आपण पाहिलं तर चेंडू खराब नव्हता पण जागा केली आहे, बॅकफूट वर गेलाय आणि तिथून मात्र चेंडू टोळवलाय. ती चांगली फटकेबाजी. मला वाटतं त्यात एक आयवा कॅच प्रेक्षकांना घेतलाय. आपल्यासाठी मात्र या ठिकाणी जर आयवा कॅच झाला असेल, कंप्लीट असेल, तर आपण आपल्यासाठी निश्चितपणे एक गिफ्ट या ठिकाणी सन्माननीय आयोजकांच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 23 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अगदी 11.5च्या सरासरीनं आतापर्यंत वाटचाल 2 षटकापर्यंत राहिली आहे. बाद होणारा खेळाडू जतीन म्हात्रेनं मागच्या सामन्यामध्ये चांगलं योगदान दिलं होतं. अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये त्याला आपण योगदान न देताना बघितलं. हंगामी टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा यावर्षी अगदी रखडल्या गेल्या. त्याला कारण फार अनेक होती. म्हणजे उशिरा पडलेला पाऊस, तदनंतर आचारसंहिता, निवडणुकीचं रणकंदन आणि त्यामध्ये ज्या लीग स्टेजच्या प्रतियोगिता होतात त्या लीग स्टेजच्या प्रतियोगितेमध्ये ग्रामीण जे क्रिकेट आहे ते पूर्णपणे अडकलंय. बऱ्याचदा बहुतांशी मागील 4-5 वर्षामध्ये ज्या संघांची नावं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अग्रस्थानी होती ना, त्यांचं क्रिकेटच मुळात बंद झालंय. त्याला कारण त्यांच्या संघातले व्यावसायिक खेळाडू परदेशवारीमध्ये असतात, ओपन हाफ मध्ये असतात. मग खेळणार तरी कोण हा प्रश्न या ठिकाणी गावातल्या तमाम खेळाडूंना पडतो. मग अशा संघांना स्पॉन्सर देखील प्राप्त होत नाहीयेत आणि मग ग्रामीण सामने देखील आपल्याला कमी होताना पाहायला मिळतात. लोअर फुलटॉस, बॅकफूट पुश केलाय. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर जाणार. 4 धावा. बंटी म्हात्रेच्या बॅट मधून आलाय हा चौकार. 27 धावा धाव फलकावर लागल्या जातील. खेळायचं होतं डीप मिड विकेटच्या
रिझन मध्ये, पण यावेळेस मात्र डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये गेलाय. आईबा कॅच घेणारा प्रेक्षक या ठिकाणी पोहोचलाय. त्याला मान्यवरांच्या शुभ हस्ते एक गिफ्ट या ठिकाणी दिलं जाईल. पुढचा बॉल इथे पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, दिशा तीच, नियंत्रण तेच आणि निकाल देखील तोच पाहायला मिळतोय. 4 धाबा. डोक्याचा वापर करतो यावेळेस. हवेच्या दिशेच्या विरुद्ध आपण फलंदाजी करतो. इथून षटकार मारणं फार कठीण आहे. मग काय करावं तर डोक्यानं आपल्याला फलंदाजी करायचं आहे. आणि म्हणून कुठेतरी छान वाक्य लिहून ठेवलं की जी माणसं पायानं चालतात ना ती फक्त अंतर कापतात, जी माणसं डोक्यानं चालतात ना ती ध्येयापर्यंत पोहोचतात. ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला तुमच्या डोक्याचा वापर या ठिकाणी करावा लागेल. बंटी मात्र सरळ या ठिकाणी गोलंदाजाला प्रेशराईज करतोय की गोलंदाजाचा जी टप्पा आहे त्याची लाईन लेंथ आहे त्यामध्ये काहीच खराबी नाही, पण तिथे जर आपण पाहिलं तर त्याच्या खेळातली एक गुणवत्ता या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस कव्हरच्या दिशेने चेंडूला पुश केलाय. 2 धाबा क्विक या ठिकाणी पूर्ण केल्यात. आणखी एक चूक केली यावेळेस. एक धाव महत्वाची आहे मित्रांनो. काय घडलं मगाशी एका धावेमुळे सामना पराभूत व्हावा लागला. इथे मात्र एक धावामध्ये चूक केली तर महागडं होऊ शकतंय. कारण आयुष्यामध्ये एक अंकाला महत्व दिलं जात नाही, पण एक आकडा फार मोठा आहे. तुम्ही शाळेमध्ये शिका, एका गुणाला किंमत आहे. तुम्ही निवडणुकीच्या रणांगणामध्ये जा, एका मताला किंमत आहे. तुम्ही क्रिकेटमध्ये या, फुटबॉलमध्ये या, एका गुणाला किंमत आहे. आणि आयुष्य जगताना तुमच्या एका श्वासाला किंमत आहे. तर असं चित्र तुम्ही एका अंकाला तुम्ही कमी लिखू नका. एक आकडा फार महत्वाचा आहे. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न अपील झालाय. इथे मात्र अपील डिसिजन आले पंचांचा. उशिरानं फार वेळ घेतला पंचांनी. लेग द बिफोर आउट यावेळेस दिलाय. आणि अंततः संदीप पाटील पप्पूला मात्र माघारी यावं लागेल. मधून ते कार्यरत आहेत. त्यांच्या वतीनं आयवा कॅच साठी 200 रुपये. प्रेक्षकांसाठी देखील भरपूर या ठिकाणी प्राइज आहेत. तुम्ही कॅच घ्या, तुम्हाला 200 रुपयाचं बक्षीस. तुम्ही कॅच घ्या, तुम्हाला एक गिफ्ट आहे. आणि समवेत या ठिकाणी प्रत्येक सामन्यानंतर आपण एक देखील चला प्रमुख प्रवेशद्वारासमोर असणारी गर्दी कमी करा. यावेळेस डबल शॉट आहे. अगदी हास्याचा कळोळ या ठिकाणी होईल असा फटका खेळायचा होता. डीप मिड ऑन आणि तदनंतर फटका आलाय मात्र डीप फाईन लेगच्या दिशेनं. डबल स्पर्श बॉलला बॅटचा झाला, दिशा बदलली गेली. संतोषी लवेकर यांच्याकडून बेस्ट बॅट्समन साठी एक बॅट या ठिकाणी दिली जाणार आहे. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. सातत्यानं रिव्हर्स स्वीप या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. चला ड्रिंक्स ब्रेक आहे. इथे 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 36 धावा, 2 गडी बाद झालेत. या मधल्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर 2 संघांमध्ये निर्णायक रणनीतीवर चर्चा केली जाईल आणि त्या चर्चेमध्येच आपण चलूया मान्यवरांच्या स्वागताच्या दिशेने. आपण पडतोय अतिथी कक्षामध्ये विराजमान असणाऱ्या सर्वेश्वर लॉजिस्टिकचे सीईओ सन्माननीय आदरणीय श्री शुभम बालदी साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यानंतर इथे आपण बघतोय या सोहळ्याप्रती शिवसेनेच्या शिवेगावाच्या शाखा प्रमुखपदी असणारे सन्माननीय शैलेशदादा भोईर यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय.
आज या स्पर्धेला लाभलेली उपस्थिती येणाऱ्या काही दिवसानंतर ज्यांच्या माध्यमातून शिवे गावाच्या मैदानावर देखील आपल्याला रजनी क्रिकेट स्पर्धांचं आयोजन पाहायला मिळेल। मग तिथे शिवसेनेचे सर्व शिलेदार त्या नियोजनाला अगदी नियोजित करताना पाहायला मिळतात। त्यापैकी एक शिलेदार आज या मंचकावर आहे, सन्माननीय शैलेश दादा भोईर साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे। तुमचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। त्यानंतर आपण बघतोय सर्वेश्वर लॉजिस्टिकचे सीईओ सन्माननीय शुभम बालदी साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे। त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुशांत तांडेल, त्यानंतर वैभवजी कडू यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित केला जाईल। आलेल्या प्रत्येक मान्यवराला आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी दिला जातोय। सन्माननीय शुभमजी बालदी साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय। त्यानंतर मंचकावर उपस्थित ईसाचे सीईओ सन्माननीय संतोष शेट्टी साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे। त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। ईसाचे सीईओ सन्माननीय संतोष शेट्टी साहेबांचे यथोचित मान सन्मान केला जातो आहे। अपुलकीचं सन्मान झाला। मी विनंती करतोय सन्माननीय संघ मालकांचा आदरपूर्वक सन्मान सुशांतजी तांडेल, आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते तिसाई मरुआई या संघाचा एक संघ मालक म्हणून नेतृत्व करणारा टीम ओनर टीम पॅकर शैलेश गावण ग्राम सुधारणा मंडळावरती अध्यक्षपदी विराजमान झाले। तमाम तरुणाईनं खरं तर उजवा कौल दिला आणि थेट गावातील जनतेच्या माध्यमानं किंबहुना 45हून अधिक मताधिक्यानं ग्राम सुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदावरती विराजमान झाले। या आदरणीय सन्माननीय अतिथी शैलेश गावण यांचा आदरपूर्वक सन्मान। त्यांना लोडवरती विराजमान असणारा माझा राजा, त्या राजांची छबी ती मूर्ती या ठिकाणी दिली जातोय। या ठिकाणी अगदीच आपल्याला पाहायला मिळाला पॉइंटच्या दिशेने टोलवलेला चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर। धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 58च्या घरात 58। त्यानंतर अतुल ठाकूर संघ मालक आहेत आणि उपाध्यक्ष ग्राम सुधारणा मंडळ बोरखार। तर अतुल ठाकूर प्लीज आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। 58 धावसंख्या धावपटलावरती शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे। खरं तर सूर्यकुमार सूर्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल ठरला। एकदा असफल असेल पुढच्या वेळेला निश्चितच सफल होईल असा निश्चितच ज्याचा बेत असेल अतुल ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल। ग्राम सुधारणा मंडळाचे बोरखारचे उपाध्यक्ष व तिसाई मरुआई या संघाचे संघ मालक कुंदन डाकी यांना विनंती असेल आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारा, कारण तुमच्या हलकासा कट करण्याचा पळून देण्याचा प्रयत्न होता। ऑफस्टिकच्या भरासा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच सुरेश जी तिसऱ्या पंचाची डिमांड आहे, मागणी आहे। मला वाटतोय फील्ड आणि निश्चितच त्याच्यावरती विचार मंथन केलं जाईल। कुंदनजी डाकी यांचा आदरपूर्वक सन्मान सुशांत तांडेल यांच्या पवित्र शुभ हस्ते महाकुंभ मेल्या दरम्यान क्रिकेटचा महारण संग्राम आणि निश्चितच असाच तुम्हाला 28 तारखेला नाईट टुर्नामेंटचा थरार नवीन शेवा, तर 22, 23, 24, 25 आणि 26 मोठी जुई माय माऊली अक्कादेवी मैदान, तर 15, 16, 17, 18 बोकडविऱ्याच्या खरं तर केअर पॉइंट समोरच्या मैदानावरती आपल्याला असेल प्रीतम दादा चषक ट्रॉफीचं भव्य आणि दिव्य आयोजन। तेही डे नाईट स्पर्धा असणार आहेत आपल्या सर्वांच्या। 27, 28, 28, 29, 30, 31 नवीन शेवा, तर 26, 27, 28, 29 मार्च हा कानकेश्वरी नवगर। तदनंतर सौ मंजिता मिलिंद पाटील चषक सरपंच चषक असणार आहे फेब्रुवारी 5, 6, 7, 8 फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात या चषकाचं देखणं पर्व आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या चषकाचे मुख्य आयोजन करते मिलिंदजी पाटील। वाईड अवांतर आहे, अतिशय सुरेख या वेळेला निश्चितच चेंडू लॉंग स्टॉप गाठणार का? हो, चेंडू सीमारेषा पार करतोय। 4 धावांसाठी अतिरिक्त एक ऐन भोगीच्या दिवशी आलेला 5 धावांचा बेनिफिट बोनस मिळतोय 5 धावांचं। रायगड जिल्ह्यात
आणि या चेंडूवरती मिळाल्या अलगदच 5 धावसंख्या. धावपटलावरती धावसंख्या 65, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 65. या वेळेला चकमा दिला गेला. 66 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. तीस चेंडू 66 धावा आणि इथे मात्र त्यांना आव्हान देण्यासाठी फील्ड पोझिशनवर आता मात्र 11 खेळाडू एकाच रांगेमध्ये येताना दिसत आहेत, जाताना दिसत आहेत. ही लागलेली नवीन शिस्त क्रिकेटला, कारण मधल्या काळामध्ये बेशिस्त झालेलं क्रिकेट जे कुठेतरी आहे ते एका चांगल्या रेषेमध्ये शिस्तीमध्ये आणायचं होतं. मग बऱ्याच अंशी बऱ्याच ठिकाणी आपल्याला आयोजकांनी काही वेगवेगळ्या नियमावलीनुसार काही वेगळे नियम आपल्याला दिले. तिथे काटेकोरपणे या ठिकाणी नियम निर्माण केलेले आहेत आणि त्याचा वापर या स्पर्धेमध्ये देखील आपण करतोय. सुशांतांचं आयोजन आलं ग, लाखात एक वैभव कडूचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग. चलूया मैदानाच्या दिशेनं, शेवटच्या सामन्याच्या दिशेनं आपण जाणार आहोत. फार मोठा सामना आणि फार मोठ्या सामन्याला अगदी उत्साहानं कटाक्षानं बघणारे तमाम प्रेक्षक वर्ग यांचं पुनश्च आपण या ठिकाणी स्वागत करूया. इथे मात्र लढत आहे या चॅम्पियन बनण्याचं स्वप्न आणि या चॅम्पियन बनण्याची स्वप्नाची ही ट्रॉफी जी आहे ती अर्थातच 380 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो इतिहास लिहिला गेला, केवळ तो लिहिला नाही तर आजही सह्याद्रीच्या दगडांमध्ये अगदी कोरीव अक्षरांमध्ये घोड्यांच्या टाचांनी आजही तो इतिहास आपण जपतो, पाहतो, अनुभवतो. ते इतिहासाला ज्यानं स्वर्ण अक्षरांमध्ये लिहून ठेवलं आणि तुमच्या आमच्या मनातील स्वाभिमान ज्यानं जागरूक केला
त्या जगातल्या सर्वोत्तम राजांच्या सर्व आठवणी ज्या आहेत ते एकाच ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणून त्या राजांना आपण अभिवादन करू. चलूया मैदानाच्या दिशेनं. कौशिक पाटील पहिला गोलंदाज, 66 धावांचं टार्गेट. पहिला बॉल इनसाइड आउट, पॉइंटच्या डोक्याच्या वरून ब्लास्ट केलाय, गोळीच्या वेगाने निघालाय, पहिला चौकार. आम्ही चुकूनही कोणाच्या मुंगीच्या वाट्याला जात नाही, परंतु आमच्या वाटेवर कोणी आला तर त्याला छाटल्याशिवाय आम्ही सोडत नाही. आमच्या अग्र्यांची ओळख आहे. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. अफलातून फटकेबाजी. धावांचं लक्ष असताना मात्र पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूला आपण पाहिलं. पहिला चौकार आला पॉइंटच्या डोक्याच्या वरून, दुसरा चौकार आला लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून. म्हणजे अगदी 360 मध्ये हा फलंदाज इन्फॉर्म आहे. त्याला आपण पाहिलंय संपूर्ण स्पर्धेमध्ये धावा केल्यात, गोलंदाजी केली आहे, क्षेत्ररक्षण केलंय आणि ऐन वेळी अगदी पराभूत झालेला सामना देखील या खेळाडूनं जिंकून देखील दाखवलाय. पुढचा बॉल यार्क करण्याचा प्रयत्न हलक्या हातानं पुश केलं, सिंगल या ठिकाणी क्विक घेतली आहे. एका धावेनं धावसंख्या आपण बघतोय 9 धावा धाव फलकावर लागल्या जातील. सहासष्ट धावांचं टार्गेट, 27 चेंडू, 57 धावांचं लक्ष या ठिकाणी शिल्लक असेल. ठिसाई मोरवाई 11 बोरखार, विपक्ष वैशाली स्पोर्ट्स सोनारी. आज हा अतिशय महत्वपूर्ण सामना. तर फायनल मध्ये आपण पाहिलं बेणकर संघ पोहोचलाय. खर तर ज्यांच्या संघामध्ये जर आपण डोकावलं ना तर कुठेही स्टारकास्ट खेळाडूंची यादी आपल्याला पाहायला मिळणार नाही. मोठा खेळाडू नाही, पण बेणकर संघानं दाखवलं की क्रिकेटमध्ये कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. ज्याचा दिवस ना तो त्याचा दिवस. आज मात्र त्याचा प्रत्यक्ष अनुभव बेणकर संघानं तमाम क्रिकेट विश्वाला दिलं की आमच्या संघामध्ये मोठी नावं नव्हती, पण आमच्याकडे टॅलेंट होतं, आमच्याकडे जिद्द होती, आमच्याकडे आत्मविश्वास होता आणि आमची वेळ देखील होती. आणि त्याच वेळेनं बेणकर संघाला मात्र आज फायनल पर्यंत आणून ठेवलंय. आज बोरखार संघाला सपोर्ट करण्यासाठी अगदी 200 ते 250 लोकांचा ताफा या ठिकाणी उपस्थित आहे. यावेळी चांगला फटका स्ट्रेट टू द बॉलर, साइड स्क्रीनच्या दिशेने जातोय. खेळाडू उपस्थित, चांगला प्रयत्न केलाय. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसऱ्या धावासाठी देखील पलटले जातील आणि यावेळेस मात्र दोन धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्यात. यावेळेस ड्रोन व्ह्यू आपण कव्हर करू. इथे मात्र बरेच युट्यूबर आहेत, बरेच रील स्टार्स आहेत, सगळ्यांचं आपण स्वागत करू. पुढचा बॉल चांगला बॉल आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित, चांगल्या पद्धतीने स्टिअर केला. मेरिट नुसार फलंदाजी होते. ही एक जमेची बाजू आहे. ज्यावेळेस आपण फलंदाजी करतो ना सर, त्यावेळेस गोलंदाजाने टाकलेले चेंडू, मग बऱ्याच अंशी खेळाडूचा एक मोह असतो. ऑफ साईडचे चेंडू देखील जर प्रॅक्टिस नसले ना तर लेग साईडला खेळण्याचा मोह आवडतात आणि तिथे बॉल डॉट होतात. पण इथे पाहिलं तर या दोन्ही खेळाडूंना पहिला बॉल पॉइंटला आला, दुसरा बॉल लॉंग ऑफला आला, तिसरा बॉल आपण पाहतो लॉंग ऑनच्या दिशेनं. चांगली फलंदाजी एकंदर त्यांना केली. यावेळेस लोवर फुल टॉस हवेत आहे, नो बॉल, बिमर आलाय. इथे दंडित केलं गोलंदाजाला. धावचीची संधी, इथे धोका होईल का? वाचलाय इथे थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल. अगदी फर्स्ट रिव्ह्यू अंमलात आणला जाईल. कॅप्टन संदीप पाटीलनं हा रिव्ह्यू वापरलाय. एकच रिव्ह्यू आपण देतोय आणि त्याचा वापर या ठिकाणी केला जातोय आणि सांगितलं जात आहे इट इज अ नो बॉल. अगदी ज्यावेळेस चेंडू सोडला उंची होती, ज्यावेळेस चेंडू खेळून काढला तेव्हा देखील चेंडू कमरेच्या वरच होता. आता इथे मात्र सोनारी संघाला आणखी एक धोका आहे की आपल्याकडे असणारा एक रिव्ह्यू या ठिकाणी संपला जातोय. आता मात्र अनलिमिटेड जे रिव्ह्यू असतात
त्याचा वापर पंचांकडे आहे आणि ते पंच निश्चितपणे त्यांना वाटेल तेव्हा त्याचा वापर नक्कीच करू शकतात. अगदी काही सेकंदात निर्णय या ठिकाणी देणारी क्लॅरिटी, 24 लाईव्ह इव्हेंट्स, टीम वर्क, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्हाला जर संकलन आवडलं ना तर त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यावेळी चांगला फटका डीप फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून काढलाय. वन बाउन्स वर द रो चौकार पाहायला मिळतोय. 190 विधानसभेचे सन्माननीय माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय श्री मनोहर शेठ भोई साहेबांचे या ठिकाणी आमदाराचे पद, पण तरीही प्रत्येकाच्या मनात सन्माननीय मनोहर शेठ भोई साहेबांचं नाव त्यांच्या समेत आपण बघतोय. शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय आदरणीय संतोष दादा ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. मान्यवरांचं एकदा जोरदार जोरदार टाळ्यांनी आपण मंचकावर स्वागत करून चलूया मैदानाच्या दिशेनं. आज मात्र हा एक सुपर डुपर सामना पाहायला मिळतोय. आपण अतिथी कक्षामध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं शब्दरूपी सुमनानं मनापासून स्वागत करू. नवीन गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल धनेश कामोटकर, एक प्रतिभाशाली अनुभवी गोलंदाज. डावं उजवं कॉम्बिनेशन. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल. दबाव असतो गोलंदाजावर. जेव्हा पहिला गोलंदाज 20 धावांचं षटक टाकतो ना तेव्हा मात्र येणाऱ्या गोलंदाजांना विचार करावा लागतो की असं पण कशा पद्धतीने कमबॅक करू शकतो. पण क्रिकेटच्या पटलावर कमबॅक करण्याची कला म्हणजे तुमची जिद्द आहे आणि जेवढी मोठी जिद्द ना, इच्छाशक्ती ना, तेवढा तुम्हाला यश मिळतं. यावेळेस आडव्या हातानं स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलचा खेळ झालाय. धनेश विरुद्ध आपण पाहतोय साजन मोकल यांच्यामध्ये ही लढत आहे. यांच्यामध्ये बॅटल सुरू आहे. सन्माननीय कमलाकर पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा सामना प्रेक्षणीय होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. तर दोन्ही संघ अगदी प्रबळ दावेदार आहेत. त्यांना दाखवलंय त्यांच्यामध्ये असणारी क्षमता, त्यांच्यामध्ये असणारी ऊर्जा आपण पाहिली आहे. यावेळेस पहा, अगदी यावेळेस बॅटला बॉल ब्रश झालाय का, अपील केलंय. इथे मात्र पंचांचा बोट गेल्या आभाळाकडे. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. व्यंगचित्रातून घराघरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बाळासाहेब ठाकरेंचे विचार गेले आणि तिथून प्रत्येक मराठी माणसाला न्याय हक्क प्रस्थापित करण्यासाठी मुंबईच्या या माझ्या मुंबईच्या या कोणाकोणातून ज्यानं एक प्रवास सुरू केला आणि तिथून आज गाव तिथे शाखा आणि घर तिथे प्रत्येक शिवसैनिक असलाच पाहिजे हे बाळासाहेबांचे विचार होते. आणि त्याच बाळासाहेबांच्या विचारांचा एक मर्द मावळा आजही त्यांचे विचार घेऊन 190 विधानसभा आणि रायगडचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सन्माननीय मनोहर शेठ भोई साहेब यांना एक मानाचा फेटा या ठिकाणी परिधान केला जातो आहे. डीजे मॅडीसाठी सुरेश पाटील नवीन शेवा यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची धनराशी या ठिकाणी आलेली आहे. काय येऊ नये समय सूचकता दाखवणारा एकमेव क्रिकेटच्या क्षेत्रातला हा डीजे मास्टर आहे. यावेळी चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलंय धनेश कामोटकर. चांगल्या टप्प्यावर चांगली लाईन लेत त्याच्या पाहिली आणि आज मात्र पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलंय. त्याच्या पाठीमागे गोलंदाज आहे आणि स्टंपच्या पाठीमागे मास्टर माइंड कॅप्टन संदीप पाटील अर्थातच पप्पू आहे. त्याच्याकडे जिद्द आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे डोकं आहे आणि त्या डोक्याचा तो वापर नक्कीच करतोय. इथे मात्र कमबॅक केलंय. पुढचा बॉल यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. खेळाडू पकडला जाईल. आणखी एक विकेट, आणखी एक धक्का लागेल.
चांगली गोलंदाजी धनेश याच्या माध्यमातून. आपण जर धनेशचा स्पेल पाहिला ना सर, तर आतापर्यंत त्याच्या कोट्यातील 5 चेंडू त्यानं रिलीज केलेत, एकच धाव खर्च केली आहे आणि फक्त 2 विकेट देखील त्यानं प्राप्त केल्या. जी धाव आली आहे ना ती देखील वाईट स्वरूपात आली आहे. तर धनेशनं मी म्हणेन की चांगलं कमबॅक करून दाखवलंय. चालू सामन्यामध्ये 66 धावा करायच्या आहेत तिसाई मरुवाई बोरखार संघाला. राहिले 19 चेंडू, विजयाचं लक्ष 46 धावांचं. अगदी धाकधूक वाढतेय, कारण आपण आपल्या खेळाडूच्या पाठीमागे असतो, आपण आपल्या गावाच्या पाठीमागे असतो, त्याच्या पाठीमागे शेकडो समर्थक आणि उरण प्रीमियर लीगचं टायटल जिंकण्याचं स्वप्न आहे. यावेळेस मोठा फटका, लाफ्टिंग हिट हवेत आहे, खेळाडू उपस्थित आणि आली विकेट. गणेश कामोटकरनं अर्धा संघ या ठिकाणी डिवचलाय, तोडलाय, फोडलाय. धर्मवीर सन्माननीय उपाध्यक्ष, तदनंतर शाखा प्रमुख सन्माननीय सदाशिव पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर या. जरी नसा आमुच्या उधळण होईल भगव्या रक्ताची, फाडली जरी छाती आमुची, मूर्ती दिसेल फक्त बाळासाहेबांची. हे बाळासाहेबांचे विचार. आणि आता मात्र मंचकावर सर्व शिवसेनेचे शिलेदार आपण या ठिकाणी पाहतोय. खर तर त्यांच्या उपस्थितीनं आज मात्र हे भगवं वादळ या मैदानावर आलंय. या सर्व भगव्या वादळाच्या शिलेदारांचं आपण उरण प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये मनापासून स्वागत करतोय. 20 धावा, 2 षटकं, 3 गडी बाद झालेत. चांगलं षटक या ठिकाणी मी म्हणेन की टाकलं. एकच धाव दिली आहे धनेश कामोटकरनं. षटक आवडलं असेल तर धनेशसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. इथे कमबॅक केलंय. 18 चेंडू आता करायचे आहेत, 46 धावा, 15.33 गतीनं तुम्हाला आता प्रत्येक षटकामागे धावा करायच्या आहेत. फलंदाजांवर जबाबदारी आहे. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र स्विच हिट. काय घडतंय सामन्यामध्ये? मागच्या सामन्याच्या तुलनेमध्ये या सामन्यात बऱ्याच वाईट गोष्टी फलंदाजांकडे घडत आहेत. चुका होत आहेत, धावा होत नाहीत, परंतु धावा कराव्या लागतील. यावेळेस इनसाइड आउट फटका, लंगअपच्या डोक्याच्या वरून जातोय. ह्यूज हँडसम फॅब्युलस स्ट्रोक, 6 धावा. षटकारानं सामन्याचं थोडस गणित बदलवलंय. आपण ड्रोन व्ह्यू पाहू शकतोय. काय जबरदस्त कोटनाक्याचं मैदान आहे. RS कोटनाका संघानं हे मैदान कैक वर्ष सांभाळलं, पण यावर्षी मी म्हणेन की सन्माननीय आयोजक असतील त्यानं केलेली जी मेहनत आहे, या मैदानावर असणारे विद्युत तारांचे पोल आहेत ते आता सीमारेषेच्या बाहेर गेलेत. ही खास गोष्ट. यावेळेस स्ट्रेट टू द बॉलर, डोक्याच्या वरून खेळून काढलाय. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे. सिंगल धाव या ठिकाणी कन्वर्ट झाली आहे. सिंगल धावेनं तब्बल धावसंख्या आपण बघतोय 27 धावा धाव फलकावर लागल्या जातील. 8 चेंडू मध्ये 22 धावा रोहित घरच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. सन्माननीय सुनील नारायण पाटील यांना मी विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये या. मागील 7 दिवस त्यांनी त्यांच्या गोडाऊन मध्ये इथे लागणाऱ्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या सांभाळून ठेवलेल्या आहेत. त्यांचा मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. यावेळेस बॅटचा फ्लो अगदी वेगानं होता, परंतु पंचांचा इशारा आला. इट इज अ वाईट बॉल. धावसंख्या आपण बघतोय तब्बल 28 धावा. येणारी 15 चेंडू 38
धावांचं लक्ष या ठिकाणी शिल्लक असेल. सामना अजून संपलेला नाहीये मित्रांनो. इथे जोपर्यंत रोहित आहे ना तोपर्यंत तुम्हाला हिट बघायला भेटेल. तर त्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे, त्याच्याकडे तेवढी ताकद आहे, नजाकत आहे, त्याच्याकडे तेवढा संयम देखील आहे. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, चांगलं कमबॅक केलंय अलंकार घरत. यावेळेस चांगलं कमबॅक करतोय. षटकार खाल्ल्यानंतर तुम्ही जर डॉट बॉल करत असाल तर मी म्हणेन की उलट प्रेशर तुम्ही फलंदाजांवर टाकण्यामध्ये यश संपादित करत आहात. यावेळेस अपीला पंचांचा बोट येणारा भावाकडे. आणखी एक विकेट या ठिकाणी पडली जाईल, आणखी एक धक्का लागणार. सळसळणारी मशाल आता विझली आहे, कारण महाराष्ट्राची मातोश्री गच्च डोळे मिटून निजलेले आहे. पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. सत्ता हाती नसताना देखील दिल्लीपर्यंत दबदबा होता. डोळ्यातून वाहणाऱ्या आज आसमाना उभा आहे, कारण बाळासाहेब तुमच्यामुळेच मराठी माणूस मुंबईमध्ये ताठ मानेनं उभा आहे. बाळासाहेबांसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्यांची आपण मानवंदना या ठिकाणी त्यांना समर्पित करूयात. सामन्याकडे आपण जर कटाक्ष टाकला ना तर 13 चेंडू 38 धावा. अगदी सामना होता कुठे, आलाय कुठे, जाईल कुठे आणि संपणार कुठे हा प्रश्न मनामध्ये आहे. इथे अपील केलं जाईल. अगदी फुटवर पडलेला बॉल, षटक संपलं जात आहे. ड्रिंक्स ब्रेक यावेळेस घेतला जाईल. इथे मधल्या काळामध्ये तुम्ही चर्चा करू शकता, रणनीती बांधू शकता. अगदी आपण बघतोय की एकमेकास सहाय्य करू धरू अवघेची सुपंत. कुठलीही गोष्ट सहज शक्य होत नाही, त्याच्या पाठीमागे छोट्या मोठ्या थोरांचे सगळ्यांचे आशीर्वाद, सहायता, सहकार्य सगळं काही लागतं. त्यापैकी आमच्या करंजा गावचे स्कोरर परेश म्हात्रे यांना गुणलेखक म्हणून या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. त्यांचं या ठिकाणी आपण मनापासून कौतुक करूया. आणि आपल्या मंचकावर आपण बघतोय आयवा कॅच 200 रुपयाचं कॅश प्राइज. आणि इथे मात्र आयोजकांच्या वतीनं एक गिफ्ट दिलं जात आहे. आमचे गुणलेखक परेश यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो आहे. अंतराळामध्ये आपण बघतोय की थोडासा चर्चेसाठी वेळ आहे आणि तो गरजेचा आहे, कारण संकटामध्ये आला आहे संघ. तुम्हाला 19च्या सरासरीनं पुढची 2 षटकं खेळून काढायची आहेत. 12 चेंडूमध्ये 38 धावा शक्य आहेत, पण अशक्य देखील म्हणता येणार नाहीत. यावेळेस आपण चलूया मंचकावर आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. चलो मंचकावर उपस्थित मान्यवर. खरं तर शिवसेना संपली असे बोलणारे बरेच आहेत, परंतु शिवसेनेचा शेवटपर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये असणारा निष्ठावंत शिवसैनिक आहे, तोपर्यंत शिवसेना कधी संपू शकत नाही. पण बाळासाहेबांचे विचार केवळ आपल्या अंतरंगामध्ये आणले नाहीत, तर ते विचार समाजामध्ये पोहोचवत फिरवाडीच्या किनारपट्टीपासून रासायनिक खालापूर पर्यंत आणि रायगडच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांना आपल्या विकासाच्या विचारांना प्रलंबित केलं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक जागा, एक घर निर्माण केलं. असे 190 विधानसभेचे सन्माननीय माजी आमदार, अपंगांचे मित्र म्हणून ज्यांची या क्षेत्रामध्ये आहे असे सन्माननीय आदरणीय श्री मनोज भाऊ साहेबांचं पक्षामध्ये बाळासाहेबांचा निष्ठावंत सैनिक
बाळासाहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि सन्माननीय आदरणीय श्री मनोहर शेठ भोई साहेब जे करतील त्यांच्या पाठीमागे ठाम राहणारा या तालुक्याचा शिवसेनेचा प्रमुख म्हणून कोण तर अर्थातच संतोषदादा ठाकूर यांचं अग्रस्थानी नाव आहे आणि म्हणूनच आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान या स्पर्धेमध्ये केलं जात आहे। मी विनंती करेन सन्माननीय सुशांतजी तांडेल प्रमुख आयोजक वैभवजी कडू यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित करावा। एकदा जोरदार टाळ्याने आपण दादांचं या ठिकाणी सन्मान समर्पित करूयात। चलूया सामन्याच्या दिशेनं। यावेळेस बॅकफुटला येऊन पुल करण्याचा प्रयत्न केला खरा परंतु टायमिंग नाहीये। चांगली गोलंदाजी आहे। धनेशनं आतापर्यंत 7 चेंडू टाकलेत। यावेळेस चांगली गती चांगलं नियंत्रण अगदी जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल। बऱ्याच अंशी आपण फलंदाजांवर दबाव टाकतो पण गोलंदाजांचा काळ फार कठीण आलाय क्रिकेटच्या खेळामध्ये। यावेळेस पूल केलाय पॉवर जनरेट केली आहे डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरून जाणार। यावेळेस अफलातून स्ट्रोक 6 धावा। झाले किती आले किती परंतु बाळासाहेबांनी इतक्या केसेस अंगावर घेतल्या परंतु अटक करण्याचा प्रयत्न त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच झाला नाही। तेवढी हिम्मत कोणी कधी दाखवली नाही। इतका दरारा एका बोटावर मुंबई थांबवण्याची ताकद आपल्या मराठी माणसामध्ये अर्थातच बाळासाहेबांमध्ये होती आणि म्हणूनच आज त्यांच्या जाण्यानंतर देखील रखरखते जे विचार आहेत ते तमाम शिवसैनिकांच्या मनामध्ये आपण पाहतोय। मित्रांनो इथे सामन्याला कलाटणी लागली आहे। षटकारानं सामना फिरवलाय। पुढचा बॉल यावेळेस शरीराचा वेध घेणारा बॉल अपील केलाय पेटाळून लावले अंपायरनं। चांगली गोलंदाजी केली। 8 चेंडू अजूनही 31 धावांची गरज आहे। तमाम प्रेक्षक वर्ग अगदी कटाक्षानं तग लावून या सामन्याच्या प्रत्येक चेंडूकडे लक्ष ठेवतोय। सामना कठीण झालाय संघर्ष करावा लागेल। कठीण काळामध्ये स्वतःला सांगा की अजून सामना संपलेला नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये। तुम्हाला जिंकायचं असेल ना तर मेहनत करावी लागेल। पूल केलाय यावेळेस तडाखा दिलाय यावेळेस तडाखा दिलाय आणखी एक षटकार। गोलंदाजी जर आवडली असेल तर रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। एका हाती यावेळेस किल्ला लढवतोय। आठवतात त्या ओव्या की भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला कोणी अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे। पुढचा बॉल सिंगल सिंगल धाव घेतली आहे। काय फलंदाजी केली आहे कमबॅक केलंय खेळाडूनं जबरदस्त बॅटिंग। 6 चेंडू 24 धावांची गरज आहे। विचार करायला भाग पाडलंय। 42 धावांमध्ये 35 धावांचं योगदान हे रोहित घरत आहे। 14 चेंडू मध्ये सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आपण बघतोय सुनील पाटील साहेबांचं शुभ आगमन आहे। त्यांच्या उपस्थितीचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। आलेल्या प्रत्येक मान्यवराला आदरातिथ्य सन्मान देत आहोत। तदनंतर घनश्याम पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे।
उरण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान या सोहळ्यामध्ये या ठिकाणी केला जातोय. ही संस्कृती आहे, आमची ही ओळख आहे. कोणी येऊ का, आपण सन्मान त्यांना मात्र समर्पित करतो. तदनंतर घनश्याम पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. शिवप्रेरणा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर ओनर म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्मानी अतिथी कक्षामध्ये आपण बघतोय सदानंद पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा देखील सन्मान. तदनंतर निष्ठावंत शिवसैनिक सन्माननीय भूपेंद्र भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांना देखील सन्मान समर्पित केला जाईल. चलूया मैदानाच्या दिशेनं. 6 चेंडू 24 धावा. आलाय पप्पू. यावेळेस ओ हो हो क्लासिकल कॉपी बुक स्टाईल आलाय फटका. पहिला चेंडू गेलाय सीमा पार चौका. ओ हो हो क्या बात है. सलग दुसऱ्या चेंडूला पाठवलंय सीमा पार षटकार. रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यात आयोजन कोणाचा आहे, आयोजन कोणाचा, आयोजन कोणाचा आमचे 4 चेंडू 14 धावांचं लक्ष शिल्लक आहे. सामना संपलेला नाहीये, कारण अजून तुमच्या विजयाच्या टाळ्या या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळाल्या नाहीत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रोहितमय संघर्ष मैदानावर बघतोय. क्या बात है. अप्रतिम अद्भुत सामना सुरू आहे. आता खरोखरच रंगातच आली आहे मॅच, परंतु रंगाचा बेरंग होईल का? पप्पू या ठिकाणी एक काटा फेकेल का आणि त्या काट्यामध्ये रोहितची विकेट अडकेल का, हा प्रश्न तमाम प्रेक्षकांच्या मनात आहे. अप्रतिम फलंदाजी. चार चेंडू 14 धावा. पप्पूला केलंय टार्गेट. कॅप्टन वर केलाय अटॅक. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. यावेळेस अप्रतिम अद्भुत. क्या बात है, क्या बात है. मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. का होऊ नये. 50 धावा पूर्ण केल्यात रोहित या फलंदाजानं. काय आवाज झाला. अप्रतिम फायटिंग. अद्भुत सामना. पप्पूला केलंय टार्गेट. 3 चेंडू 8 धावा. सीमारेषेपासून थोडस लांब हो मित्रांनो. पुढचा बॉल. यावेळेस इनसाइड आउट फटका. पॉइंटच्या डोक्याच्या वरून सीमारेषेच्या दिशेने जातोय. खेळाडू पोहोचलाय का तिथे मात्र 1 धाव आणि पाहता क्षणी दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 चेंडू 6 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एक नन्ही चींटी चढ़ती है दाना लेकर दीवारों के ऊपर, चढ़ती है गिरती है 100 बार फिसलती है, आखिरकार उसकी कोशिश बेकार नहीं होती, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ओ हो क्या बात है. ओहो जल्लोष. डीजे डीजे.
तसाच उचलून आणणार आहे, तो पात्र आहे त्याच्या कामगिरीसाठी. प्रेक्षकांनो सामना आवडला असेल तर रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. अगदी डोक्यावर उचललंय तमाम प्रेक्षकांनी. क्या बात आहे. विराट MS स्पोर्ट्सचे ओनर मयूर म्हात्रे यांच्याकडून रोहितसाठी रोख कॅश प्राइज तब्बल 2,500 रुपये या ठिकाणी आलेत. अप्रतिम फलंदाजी. प्राइज. क्या बात है रोहित, अप्रतिम कामगिरी. आणि या रोहितच्या या खेळीला पाहिजे तेवढ्या तुमच्या टाळ्या आल्या नाहीयेत. रोहित कसं वाटतंय? प्रत्येक सामन्याचा विजयाचा शिलेदार ठरतो रोहित. काय भावना आहे तुझ्या एकंदर? काय नाही, माझ्या टीमला मला विन करायचं होतं, हेच डोक्यात चालू होतं. रोहितला एकच प्रश्न विचारला की रोहित सांगतोय माझ्या संघाला फक्त विजयी करण्यासाठीच मी उतरतो मैदानामध्ये आणि मैदान गाजवलंय. कारण लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी जिंकणं नियतीला देखील शक्य नाही. जोपर्यंत मैदानात रोहित आहे तोपर्यंत